नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांना बळीवंश वेदर चॅनल तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा किंवा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आपण हा महत्वाचा व्हिडिओ बनवत आहोत. आपण सातत्याने यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे, मराठवाड्यात जर चांगला पाऊस पडायचा असेल तर किमान 15 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागते. 15 ऑगस्टच्या नंतरच मराठवाड्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, वायव्य उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये जी लो प्रेशर सिस्टीम ओडिशा नजीक तयार झालेली आहे, या सिस्टीममुळे राज्यात पावसाची शक्यता वाढलेली आहे. पुढील 5 दिवस राज्यात हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. त्यामुळे हा अंदाज महत्वाचा आहे, हा अंदाज लक्षात घ्या. मित्रांनो, या सिस्टीममुळे पाऊस कुठे होईल? सध्या ही सिस्टीम ओडिसावर आहे, त्यानंतर ती छत्तीसगडवर येणार आहे आणि छत्तीसगडला आल्यानंतर ती महाराष्ट्राला घासून जाणार आहे नागपूर विभागाला. त्यामुळे नागपूर विभागामध्ये पावसाच्या जबरदस्त नोंदी होतील. यामध्ये मित्रांनो, नागपूर विभागातील भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, या जिल्ह्यात चांगल्या नोंदी होतील. त्यानंतर अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, बुलढाणा आहे, या जिल्ह्यामध्ये चांगल्या नोंदी होतील. मित्रांनो, मराठवाड्यातल्या पूर्व मराठवाडा जो आहे त्यामधल्या 3 जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाच्या नोंदी होतील. यामध्ये परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर पर्यंत सुद्धा या पावसाची शक्यता वाढत आहे. अगदी जालना सुद्धा उत्तर भाग, छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग, या भागात सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. यामध्ये चाळीसगाव आहे, कन्नड आहे, सिल्लोड आहे, या भागाकडे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. परंतु मित्रांनो, जो अंतर्गत महाराष्ट्र आहे यामध्ये जालना दक्षिण, छत्रपती संभाजीनगर दक्षिण, त्यानंतर लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, या भागात पावसाच्या नोंदी होणार नाहीत असं नाही, परंतु हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता सुद्धा या सिस्टीममुळे या भागात सुद्धा तयार झालेली आहे. पिकांना जीवनदान देणारा पाऊस या सिस्टीममुळे निश्चित या भागात सुद्धा पुढील 5 दिवसात पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण पश्चिमेकडे जर गेलो तर घाटावर या सिस्टीममुळे, कारण या सिस्टीमकडे बाष्प खेचल्या जाणार आहे, त्यामुळे घाटावर परत एकदा बाष्पाची टक्कर होणार आहे आणि त्यामुळे घाटाच्या पश्चिम उतारावर, घाट माथ्यावर पावसाच्या नोंदी वाढतील. त्यामुळे नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, खाली मित्रांनो सांगली, सातारा, कोल्हापूर पश्चिम, या भागात पाऊस असेल. त्यामानाने सांगली, सातारा, कोल्हापूर पूर्व भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या सिस्टीममुळे कमी असतील. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आहे, या ठिकाणी खूप दिवसापासून पाऊस नाही, हे लोक सर्व प्रतीक्षित आहेत आणि या सिस्टीमकडून सुद्धा मित्रांनो हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता तयार झालेली, फार मोठ्या पावसाची शक्यता तयार नाही. अनेक शेतकरी बांधव यूट्यूबवर सध्या प्रश्न विचारत आहेत की आमच्या भागात मोठा पाऊस कधी होईल? मित्रांनो, सध्या तरी थेट कुठलीही सिस्टीम आपल्या महाराष्ट्रावर, विशेषतः मराठवाड्यावर येत नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही. फक्त पूर्व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात ही शक्यता बळावत आहे. जालना उत्तर, छत्रपती संभाजीनगर उत्तर, या भागात शक्यता बळावत आहे. खाली सोलापूरचा जो कोपरा आहे त्या कोपऱ्यात मित्रांनो पावसाची शक्यता कमी आहे, परंतु घाटावर पावसाच्या नोंदी होतील. त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदी खळखळून व्हायला सुरुवात होईल. व पुढील मित्रांनो 5 दिवस साधारणतः 19 तारखेपर्यंत, आज 15 आहे, तर हे 19 तारखेपर्यंत या पावसाच्या नोंदी होतील. आणि हा अंदाज लक्षात घेता मित्रांनो, आपण आपल्या शेती पिकाचं नियोजन करा. ज्या ठिकाणी पावसाने ओढ दिलेली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हलकं सिंचनची सुद्धा गरज भासणार आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा सुद्धा निश्चित करा. आणि मित्रांनो, परिस्थिती तशी अंतर्गत महाराष्ट्रासाठी फार काही समाधानकारक नाही, कारण ही सिस्टीम फार दीर्घकाळ टिकणार नाही. या सिस्टीमचा प्रभाव फार दिवस राहणार नाही, परंतु पुढील 4-5 दिवस पावसाच्या शक्यता तयार झालेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण हा अंदाज बनवलेला आहे. तसे आपण यापूर्वी सुद्धा सांगितलेले आहे, जर मराठवाड्यात चांगला पाऊस पडायचा असेल तर 15 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागते आणि ती तारीख मित्रांनो आपली आलेली आहे. धन्यवाद. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. आणि अधिक माहितीसाठी मित्रांनो IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.